सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा छळा विसावला जळविला. एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आज घाईघाईत पटापट गाडीमध्येच ब्लॉग स्टार्ट केलाय, कारण आम्ही चाललेलो एका फंक्शनला आणि ज्ञाना क्रँकी झाली आणि झोपली. तिचा झोपण्याचा टाइम झालेला आणि झोपली आणि मग मी तिला रेडी केलेलं, तसंच ठेवलं. म्हटलं आता झोपू दे, आम्ही पटकन जाऊन येतोय कारण की जास्त वेळ नाही लागणार आहे, बाजूलाच आहे. त्यामुळे आम्ही तिला झोपवली आणि फर्स्ट टाइम असं झालंय की ज्ञाना झाल्यापासून आम्ही ज्ञानाला ठेवून घरी चाललो. पण आई पप्पा सगळेच घरी आहेत आज सगळे सुट्टी मोडवर आहेत त्यामुळे, आणि ती झोपली त्यामुळे आम्हाला एवढं काय चिंताजनक वाटत नाही आहे. आणि आम्ही कुठे चाललोय, फाल्गुनी ॲज अ गेस्ट कुठे चालली आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. कनेक्ट राहा. ऑलरेडी खूप लेट आहोत. चला ठीक आहे. जसं की तुम्हाला मी त्या दिवशी बोललो की हळदी कुंकूचा पूर्ण हे चालू झालेलं आहे. काय म्हणतात, मौसम एक सीझन येतो की हळदी कुंकूच होणार आहेत फक्त या सीझनमध्ये. तसे हळदी कुंकू चालू झालेले आहेत आणि फाल्गुनीला हळदी कुंकू आहेत. आता आहे का अजून कोणाचं? आहेत, भरपूर आहेत. पण आजचा हळदी कुंकू हा वेगळा आहे कारण की फाल्गुनीला आज गेस्ट तिकडे बोलवलेला आहे. मोठा प्रोग्राम आहे. प्रीतम दादांनी ठेवला आहे, ममता वहिनींनी ठेवलेला आहे आणि तिकडेच चाललो. आणि समोर आम्हाला ट्रॅफिक लागली म्हणून आम्ही डुगू चाललो. ऑलरेडी लेट आहे, बाजूलाच आहे पण ट्रॅफिक लागली. हळदी कुंकूचं महत्त्व म्हणजे पहिल्या काळात बायकांना एकत्र येऊन काहीतरी सेरेमनी व्हायला पाहिजे म्हणून हळदी कुंकू सेलिब्रेट केली जायची आणि ते अजून रिच्युअल फॉलो केलेलं आहे. आत्ताचं खूप जनरेशन त्यातल्या त्यात चेंज झालेलं आहे. आपण पहिल्यासारखं राहिलं, पहिले असं होतं सुवासिक बायकाच त्यांनाच हळदी कुंकू. पण आम्ही असं पर्सनली वाटतं की आम्हाला जे आमच्या आजीकडून शिकवण आलेली आहे त्यांनी तिचं जेव्हा पण मला एक आठवतं, म्हणजे जेव्हा पण आजी, तुम्हाला तर माहिती मम्मीचं कसं आम्ही एकदम लहान असताना झालेलं, तर जेव्हा पण तिला इन्व्हिटेशन यायचं हळदी कुंकाचं तर ती फक्त एकच बोलायची की माझी सुनेला कुठे जाताना तर मी सुद्धा येणार नाही हळदी कुंकूला. ज्या टायमाला माझी सून येईल त्या टाईमला तिथेच मी पण येईल. सो ती गोष्ट खूप आम्हाला आठवते लहानपणीची की असं आयसोलेट केलं जायचं भरपूर टाईम मम्मीला की हळदी कुंकू नाही लावलं जायचं. तर त्यावेळेसच आजीने आम्हाला सांगितलेलं, तुम्ही जेव्हा मोठे होतील, जेव्हा तुम्हाला कळायला लागेल तेव्हा तुम्ही कुठे ना कुठे ते चेंजेस आणण्याचा प्रयत्न करा की या सोसायटीला अशा बायकांनी सुद्धा एक्सेप्ट केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे. कारण आपण लग्नाआधी सुद्धा अनमॅरिड गर्ल्सला सुद्धा हळद कुंकू लावतो. तर का विडोचं काय प्रॉब्लेम असतं हे ना अभि, त्याच्यामध्ये विडोजचं काय प्रॉब्लेम असतं की त्यांनी ते काय स्वतःहून लावून आणलेलं नाही आहे, तर हळद कुंकू लावलं पाहिजे. ती रिच्युअल त्यांना पण आपण फॉलो केली पाहिजे. तर म्हणून आमच्या मोस्ट ऑफ द तुम्ही हळदी कुंकाच्या सेरेमनीमध्ये बघितलं असेल की मम्मी वगैरे प्रेझेंट असते. आम्ही आवडीने करतो आणि अजूनसुद्धा हळद कुंकू लावतोय. सो तुम्हाला पटत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही गोष्ट करा मॉडर्न ह्याच्यानी. म्हणजे तुम्हाला स्वतःला मनापासून विचार करा, ज्याच्यावर घडतं तोच माणूस चालू करतो, ही प्रथा आहे आणि आहेच. तर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा काहीतरी चेंज आणा सोसायटीमध्ये. खूप गरजेचं आहे या गोष्टीसुद्धा. मायन्यूट गोष्टी आहेत पण गरजेच्या आहेत असं वाटतं. म्हणून बाकी काही नाही, मस्त बायकांचा म्हणजे काय बोलतात, छान आवरण्याचा दिवस असतो. हळदी कुंकू म्हटल्यावर छान असं वाण मिळतं. विनंतीला मान देऊन ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली. आपण या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण किचन याबद्दल मी मोठनाईच्या वतीनं, प्रीतमदादांच्या वतीनं भारी काम आहे यार, एक नंबर. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने आपले सखी म्हणून आहे मी सोडून.
मध्ये ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांनी प्रीतम दादांसोबत उभं राहावं. हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. आपण 2 दिवसापासून भरपूर मेहनत घेत आहे. आज आपण हा कार्यक्रम इतक्या छानपणे जो एन्जॉय करू शकतो ही सगळी, कारण मी मगाशीच म्हटलं की स्त्री आणि पुरुष ही निसर्गाची स्वागत करतो. कारण 3च दिवसामध्ये ही तयारी करायची म्हणजे आमच्या सहकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होतं. परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमाने ह्या पटांगण भरून गेलेले एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्व मंडळींसाठी झाल्या पाहिजेत. कारण खरोखर खूप चांगला असा कार्यक्रम नेहमी आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. जितकं होईल चांगलं तेवढं प्रामाणिक करायचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही करत आलोय आणि याही पुढे करत राहणार. आणि आज हळदी कुंकवाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे आलात. मी त्यानिमित्तानं ॲक्च्युली ममताच बोलले, माझं काही काम नव्हतं, पण ते उखाणं विखाणं काही मला जमणार नाही. म्हणजे ममता घेईन मग पहिले ममता घेईन मग मी आठवतो जरा. कारण मला काही एवढं जमत नाही. तर आपणा सर्वांचं आलेले सर्व पाहुणे, आज सिने अभिनेत्री आलेले आहेत, आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व ज्येष्ठ महिला आलेल्या आहेत, नगरसेविका माझ्या सहकारी आलेले आहेत, आमचं कुटुंब पूर्ण आलेलं आहे आणि ह्या सर्व सहकारी ममताला मदत करणारे सगळे आलेले आहेत आणि तुम्ही सगळ्याजणी पनवेल उरणमधून आलेला तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि ममता तू एकच उखाणं घे म्हणून आपण संपू. लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड, लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड, बघितलं का सर्वांनी माझे प्रीतमराव हसतात किती गोड. एकदम छान, अगदी मनापासून हसतात. चला. पुनमेचा चंद्र आकाशात पौर्णिमेला असतो गोल, पुनमेचा चंद्र आकाशात पौर्णिमेला असतो गोल आणि ममता माझ्यासाठी आहे अनमोल अनमोल अनमोल. दोघांनी एकमेकांना असं छान उखाणं घेतलेलं आहे. धन्यवाद. किती थंड प्रतिसाद हा. एवढ्या विचार दोघी जणी हात जोडून तुम्हाला अभिवादन करतात आणि काय तुमचा तो प्रतिसाद. आता कसं जरा भरल्यासारखं वाटलं. त्या बाबा यानंतर मी आमंत्रित करतो आमच्या इन्फ्लुएन्सर फाल्गुनीताई दुर्गे आणि कोमल चव्हाण. जोरदार टाळ्या फाल्गुनीताई आणि कोमल चव्हाण यांच्यासाठी. त्यानंतर तुला पाहतेरीच्या अभूतपूर्व यशानंतर तिनं मागे वळून पाहिलंच नाही. कारण डान्सिंग क्वीन 2019-20 मध्ये ती झाली, ती स्पर्धक होती त्याची. त्यानंतर चला हवा येऊ द्या या अतिशय जबरदस्त अशा कार्यक्रमामध्ये तिने अनेकदा आपल्या अभिनयाचे पैलू दाखवले. मराठी बिग बॉस 3 मध्ये सुद्धा ती स्पर्धक होती आणि सध्या ती काय करते मला ठाऊक नाही, पण मनावर तुमच्या अधिराज्य करते एवढं मात्र नक्की. जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या ईशासाठी, अर्थातच गायत्री दातार यांच्यासाठी. गायत्री दातार यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते रोहिणी वहिनी, रंजनाताई आणि प्रतिमा वहिनी, सारिका वहिनी. रोहिणी वहिनी, प्रतिमा वहिनी, सारिकाताई. स्टेजवर यावे. सारिकाताई, तुमच्या आपल्या सेलिब्रिटी ड्रेस आहेत फाल्गुनी अभिजित दुर्वे, त्यांची माहिती सांगतील ममता वहिनी. आता फाल्गुनी जितकी दिसायला सुंदर आहे ना, तितकी मनाने सुद्धा सुंदर आहे, गोड आहे आणि पेशाने ती वकील आहे. पण तिचं यूट्यूब चॅनल आपण बघाल ना तर सांसारिक
छोट्या मुलीची ती आई आहे. तिच्याविषयी आपल्याला काय अधिक जाणून घ्यायचं असेल तर चला तर आपण तिच्याजवळ जाऊया. नमस्कार, माझं नाव फाल्गुनी अभिजित दुर्गे. मी एक यूट्यूब चॅनल होल्ड करते आणि त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम हँडल अभुनी. आम्ही दोघं नवरा बायको अभि प्लस फाल्गुनी मिळून अभुनी असं आमचं एक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल आहे. दोघे सुद्धा बाय प्रोफेशन आम्ही ॲडव्होकेट आहोत, पण एक आवड असल्यामुळे वी स्टार्टेड विथ ब्लॉगिंग आणि भरपूर जणांच्या घरोघरी पोचलेलो आहोत. भरपूर सारं प्रेम मिळत आलं आहे आणि असंच प्रेम मिळत राहील ही अपेक्षा आहे. थँक्यू. खरोखर फाल्गुनीसारखी सून मुलगी प्रत्येक घराघरात असावी, कारण त्याच्या यूट्यूबमध्ये बघा त्याच्या वागण्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. त्यांचं स्वागत करतायत, फाल्गुनीचं स्वागत करतील वंदना काकी, रजना. कधी एकदा त्या अभिनेत्री बोलतात, कारण त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहात. तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ईशा रोहित दादा. हा, हा. धन्यवाद. मी वृषाली मॅडम आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांना विनंती करतो की आपण सगळ्या इतक्या सुंदर नटून आल्यात आणि इतक्या वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि पैठण्या घातल्यात वेगवेगळ्या, म्हणजे बऱ्याच जणींनी पैठण्या सुद्धा घातल्यात. खूप 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 सुंदर दिसत आहे. त्यामुळे आधी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरात. स्वतःसाठी तरी उत्साह दाखवा, जोरात वाजवा टाळ्या. आणि मला आज इथे येऊन खूप खूप छान वाटतंय. मला प्रीतम दादा आणि ममता ताईंचे खूप
कचरावाला ध्यान म्हणली माऊली जरा जोरदार होतच आहे, दुसरा कोणीच असणार मग कोण येतं या इकडे पटकन एकदम आया भाई रचना पटापट शाही वाला बच्चा यांना काहीतरी बोलायचं काय प्रेझेंट करायचं करणारी टीचर वा 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 अर्णव खुश झाला. चला युनिक उखाणा नाही आता एकच युनिक उखाणा हवा. उखाणा कसा असला पाहिजे? खणखण कुदळी मनमन माती चितारले खांब सारवल्या भिंती. पढ़ती थी ना वो तभी एकदम शाही लड़की थी, दोनों भी रचना एंड फालू. हॅलो और अभी इतना हा मयूरबाईचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक केलं पाहिजे कारण आवाज खूप छान येतोय. फक्त थोडासा अजून वाढवला तर बरं होईल. मॉनिटर थोडा मॉनिटर वेगळा उखाणा घ्या तरी उखाणा घ्या. आमची प्रिय ममता ताई जी तिच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. ममता ताई आणि प्रीतम ताई खूप सुंदर असं फंक्शन ऑर्गनाईज केलेलं. थँक्यू सो मच. आणि अशी भरपूर सारे फंक्शन्स करत असतात. वा बात आहे. चला या इकडे 2 मिनिटं मला जरा पुढे जाऊ द्या. काय बोलायचं? जयवंत मित्र कुठे आहेस तू? ये इकडे पुढे ये. हा एक मिनिट रे तिकडे. एवढा आनंद झालेला आहे आणि माझ्या खरोखर कार्याला एक म्हणतात ना सक्सेस मिळाल्यासारखं मला वाटते. आणि अभि आणि फाल्गुनीचे तर नेहमीच मी धन्यवाद मानेन की ते नेहमी एका फॅमिलीसारखे माझ्यासोबत असतात. आणि मला अभि बाईट दिलीच पाहिजे त्यामुळे मी बाईट त्याच्यासाठी देते. कुठे जर माझं चुकलं असेल बस आम्ही एवढे पुढे जातो तुमच्याच आशीर्वादाने दादा आणि तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणून जातो. आमची ओळख त्याच्यामुळे झालंय की अभूनी पनवेलचे आहे म्हणून. नाही दादांमुळे आमची ओळख आहे. एक निरंजन, 2 माती, 1 ज्योती, माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. आणि प्रीतम दादांचं एवढं मोठं फंक्शन होत असतं. फक्त एक दादा सोबत असतो प्रत्येक वेळेस म्हणून दादांचं फंक्शन व्यवस्थितरित्या हँडल करतो प्रत्येक एक. म्हणजे स्वतःचा पण टाइम नसतो तो फंक्शन असेल तर. हा सो ह्या तुम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज आम्हाला जरा मजा आली त्याच्यात. तुमचा खूप मोठा आभार आहे. तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या आमच्या बरोबर. आशीर्वाद नाही सहकार्य असणार. आशीर्वाद देण्यापर्यंत मी मोठा नाही. बापरे आमच्यासाठी तर आहात दादा. कसं वाटतंय? छान वाटतंय. ममता वहिनी आणि दादांनी एवढा मोठा फंक्शन ठेवला. मी पहिले गेल्यावर नंतर बोललो एवढी पब्लिक होती बापरे. अरेंजमेंट खूप सुंदर होती. नाही दादांची अरेंजमेंटचा काय विषयच नाहीये. आणि त्यातल्या त्यात ममता वहिनींनी सगळ्या ते एव्हरी टाइम काय ना काय ऑर्गनाईज करत राहतात. तसंच 8 मार्चला सुद्धा थायरॉइड टेस्ट ठेवलेली आहे त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं सुद्धा पॅम्पलेट आहे तर नक्कीच अभि ॲट द एंड ऑफ द ते दाखव वर घे पकड असं. चला घरी आपला बर्थडे वेट करते पावभाजी वेट हो बर्थडे वेट करते पावभाजी वेट करते. पावभाजी सो हा माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे की फाल्गुनी कुठे गेस्ट म्हणून जाते आणि तिकडे माझं नाव पण येतं तिकडे जोडलं जाते फाल्गुनी. दोघांची मेहनत आहे. इट इज नॉट अबुल इज नॉट ओनली वन दोघांचं आहे. बट स्टील मला खूप अभिमान आहे फाल्गुनीवर की एवढं सगळं घर सांभाळून ऑफिस सांभाळून माझ्याबरोबर हे सगळं सोशल मीडिया सांभाळून ती सगळं व्यवस्थित सगळं मॅनेज करते गोष्ट आणि ह्या लेवलपर्यंत पोचली आहे की आज तिला सगळीकडे लोक ओळखायला लागले. आता आपण ह्या दाखव ट्रॉफी
आता आपण असे एकदा लास्ट टाइम पण फाल्गुनीचा सन्मान झालेलं स्त्री Women's Day. वुमेन्स डेला आणि तिकडे पण मला असं खूप वाटलेलं की यार फाल्गुनी कुठेतरी पुढे जाते, खूप छान वाटते. आणि आता ह्या हां तिच्याबरोबर मी पण पुढे जातोय. आणि आता ह्या ट्रॉफीबद्दल आपण आपल्या घरातल्यांची पण बाईट घेऊया, काय काय बोलतात पप्पा आणि आई. फाल्गुनीला पप्पा एवढी सन्मानचिन्ह मिळालाय आणि प्रीतम दादाने एक कार्यक्रम ठेवलेला हळदी कुंकवाचा तिकडे आणि 2 सेलिब्रिटी आर्टिस्ट होत्या, उर्मिला कानेटकर आणि गायत्री दातार. त्यांच्याबरोबर फाल्गुनी पण तिकडे सन्मानित झाली. कुठे ना कुठे पप्पांचा सुद्धा खूप मोठा आशीर्वाद, प्रेम भरपूर सारं आहे आणि त्यांचा पाठिंबा. आई पप्पा दोघांचा म्हणून हे काही पॉसिबल झालेलं आहे. लग्नानंतर त्यांची खूप मोठी साथ आहे. म्हणजे आम्ही दोघं गेलं तर पप्पा आणि आई दोघं सांभाळत होते ज्ञानाला, तर खूप मोठं त्यांचा हात आहे ह्याच्या. आणि इवन आम्ही चॅनल स्टार्ट केला तरी पण आई आणि पप्पांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्या गोष्टीला. आम्हाला कधी असे बोलले नाही की हे नका करू किंवा काय. पण आता असं झालंय की महाराष्ट्रात कुठे की गेलं तरी तुम्हाला काय बोलतात, विचारतात का हां अबुनीचे पप्पा. बरं वाटतं ना. हां फाल्गुनीला आज तिथे सन्मानित करण्यात आलं आणि तिकडे कोण कोण होतं माहिती आहे का? सगळे TV ॲक्ट्रेस, उर्मिला कानेटकर, दातार, गायत्री दातार ते होते आणि फाल्गुनी. सो तुला काय वाटतंय ह्या सन्मान चिन्हाबद्दल? छान, अशीच प्रगती करत राहा, छान वाटतंय. तुमचाच सगळं आमच्यावर आशीर्वाद आहे आणि असंच सपोर्ट राहू द्या. म्हणजे आम्ही समाजकार्य करत राहा. समाजकार्य करत राहा. आणि आता तुम्हाला बाहेर गेल्यावर ओळखतात का लोक? हो ना, हो. काय बोलतात? छान, तुमच्या नावाने ओळखतात. काय अबुनीची आई का तू, पप्पा का? पप्पा का, तुमची छान फॅमिली. खूप सारी पब्लिक होती पण तिथे आई. असतील ना लोक. मोठा कार्यक्रम होता. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला दिलेली आहे एक तुळशीचं रोपटं. हे खूप छान रोपटं आहे आणि तुळस आपल्या घरात असली पाहिजे त्या निमित्ताने त्यांनी अशी तुळशीचं एक दिलेलं आहे रोपटं. बघ फाल्गुनीला ही सन्मान चिन्ह असे मिळतात. तुला काय त्याच्यावर बोलायचं आहे? तुझा खूप मोठा सपोर्ट आहे ॲक्च्युली आम्हाला की आम्ही कुठेही जातो तर तू सगळं हँडल करते, मॅनेज करते घरात सगळं. नाही आम्ही तुझ्या समोर नसेल बोलत पण आमचा विषय होतो की चेतनामुळे सगळ्या गोष्टी होतात म्हणून. तुला काय बोलायचं याच्यावर? काय नाही, हे बघून सगळ्यांना कळेल काय जे कळायचंय की बघा किती छान. हा आणि दादाला काय बोलायचं ते पण सांग. दादाला सांग, हे बघ फाल्गुनीला आता तिथे सन्मानित केलं, तुला काय बोलायचं? हा मस्त आहे ना. दादाची एकच रिॲक्शन, बस काफी हमारे लिए. नानूला घेऊन खेळतोय आणि फाल्गुनी गेली आहे चेंज करायला कारण की आता करायचं आहे आम्हाला दुसरा प्रोग्राम. आणि नानू बघा, हे तिला असं बसायला पाहिजे. हे घे ना माझ्या हातातून. तिला असं बसायला पाहिजे माझ्याबरोबर. आणि मी किती पण वेळा असं घेऊन बसले ती बघा. ती माझ्यासारखी दिसते का नानू? तू का नानू? हे बघ आईला काय मिळालं बघितलं तू? आईला काय मिळालं तिकडे स्टेजवर? मी चेंज करून आले जस्ट आणि आईची पण बाईट घेतली. आणि हा सन्मान चिन्ह माझ्यासाठी खूप छान आहे कारण की फाल्गुनी कुठे कुठे पोचती आहे. आणि प्रीतम दादा आणि ममता वहिनी असेच तुम्ही समाजकार्य करता, खूप बरं वाटतं. सगळ्या म्हणजे उरण, पनवेल सगळ्या तालुक्यांनी सगळी एवढी सारी लोकं आलेली आणि त्यांच्यासाठी तुम्ही मोफत थायरॉईड चेकिंग पण ठेवलेली आहे. सो सगळ्यांनी लाभ घ्या आणि दादा असेच समाजकार्य करत राहा, वहिनी असेच समाजकार्य करत राहा आणि आम्हाला पण असेच पुढे पुढे घेऊन जात जा. सो चलो. क्षणभर हे थांबले,
हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी